मी डॉक्टर पद्मजा जाधव, मी कन्सल्टंट ऑब्स्टेटिशियन आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय. ब्रेस्ट फीडिंग टेक्निक्सबद्दल पण बऱ्यापैकी काही अडचणी असू शकतात. कुणी सांगतं झोपून ब्रेस्ट फीड नाही करायला पाहिजे, स्तनपान करताना तुम्ही बसलंच पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीने होल्ड करा, त्या पद्धतीने होल्ड करा. पण इथे पण ना मला 2 गोष्टी आवर्जून सांगाव्या वाटतात. स्तनपान करणारी स्त्री म्हणजे आई आणि दूध घेणारं बाळ, या दोघांचा कम्फर्ट बघणं जास्त गरजेचं आहे. आता ब्रेस्ट फीडिंग पिलोज येत आहेत, पण एक नॉर्मल कम्फर्टेबल पोझिशन म्हणजे आईची बॅक स्ट्रेट असावी, म्हणजे पाठ छान ताठ सरळ असावी. बाळ जन्मलेलं खूप छोटं आहे, त्याचा व्हॉल्यूम एवढा मोठा नाही आहे की आईच्या मांडीवरती बसून त्यांनी अगदीच दूध ओढावं. तर त्यासाठी काही पिलोज मिळणं किंवा तशी व्यवस्था करणं, थोडं आईची मांडी हायटन करणं की ज्या योगे आई बाळाला व्यवस्थितरित्या घेऊ शकेल. बऱ्याच जणांचे वजन जास्त असेल तर ब्रेस्टचा मास पण व्हॉल्यूम पण जास्त असतो. अशा वेळेस बाळांचे नाक चोक होण्याची शक्यता असते, बाळांची धडपड जास्त होते. सो आईनी छान हाताने त्याला सपोर्ट देणं. आपण एखादी गोष्ट पंप करतो की नाही, पंप करताना ती जशा पद्धतीने करतो तशा पद्धतीने ब्रेस्ट जर धरलं तर तुमचे निपल्स बाहेर येतात आणि मग ते तुम्हाला बाळाच्या तोंडामध्ये देणं सोपं पडतं. सो असं जेव्हा आपण बाळाच्या तोंडामध्ये देऊ तेव्हा अगदी बाळ तुमच्या पोटाच्या जवळ येईल आणि बाळाचं तोंड तुमच्या निपल्सच्या म्हणजे स्तनाग्रांच्या जवळ येईल, अशा पद्धतीने करा. काही जण फुटबॉल पोझिशन पण म्हणतात, म्हणजे जसा मुलं फुटबॉल काखेत घेऊन फिरतात ग्राउंडवरती, तशा पद्धतीने बाळाचं डोकं इथे आणि बाळाची बॉडी मागे गेली तरीसुद्धा चालणार आहे. अगदीच जर थकलेल्या आया असतील, दमलेल्या आया असतील की ज्यांना उठून बसणं शक्य नाही, तर अशा आया झोपून पण ब्रेस्टफीड करू शकतात. पण तिथे एक केअरटेकर हवा, कारण बऱ्याच वेळेस झोपून ब्रेस्टफीड करताना जर आई झोपून गेली तर बाळाच्या नाकावरती त्याचा दाब पडून बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तो समबडी शुड बी देअर, कुणीतरी तिथे शेजारी हवं की बाळ ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित सक करतं आणि ते कुठेही स्मॉदर होत नाही, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही दबाव येत नाही. अशा काही पोझिशन्स ज्या आईसाठी आणि बाळासाठी कम्फर्टेबल आहेत. सुरुवातीच्या महिना सव्वा महिन्यामध्ये हे चालतं, त्याच्यानंतर बाळं पण छान गुटगुटीत होतात, मोठी होतात. आईला पण बऱ्यापैकी कळलेलं असतं की कुठल्या पोझिशनमध्ये बाळ छान दूध घेऊ शकतं. सो टेक्निक आय थिंक त्या दोघांनी ठरवून घ्याव्यात आणि बाकी आम्ही मदत करणारे आहोतच. अलीकडच्या सगळ्याच मुली होणाऱ्या आया सगळ्या करिअर ओरिएंटेड आहेत. कोविडनी थोडीशी फ्लेक्झिबिलिटी दिली होती वर्क फ्रॉम होम, पण आता ती परत निघून चालली आहे. तर काही जणांना 1.25 महिन्यांनी जॉईन करायला लागतं, काही जणांना 3 महिन्यांनी. तरी पण आपल्याकडे ना भारतामध्ये एक चांगली सिस्टीम आहे की आपल्याला 6 महिन्यांची मॅटर्निटी लीव्ह मिळते. पण कधीकधी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे तुम्ही ती सुरुवातीला पण वापरता. तर अशा वर्किंग मदर्ससाठी काय करावं, कारण आपण ब्रेस्ट फीडिंग प्रमोट करतो आहे, बाळाला आईचं दूध दिलंच गेलं पाहिजे. पण आई जर 8 तास 10 तास ऑफिसेसमध्ये थांबती आहे, तिचा प्रवासात जर जास्त वेळ चालला आहे, तर अशा व्यक्तींनी करावं काय. इथे परत आपल्या फॅमिलीचा रोल येतो आणि दुसरा ऑफिसचा रोल येतो. आई म्हणून काय करावं हे मी पहिल्यांदा सांगते. समजा जर मी बाळाला साधारण दर 3-3 तासांनी ब्रेस्टफीड करते आहे आणि आज मला कामाला जायला लागणार आहे, तर माझ्या घरी कुणीतरी केअरटेकर असणार आहे. कदाचित माझी आई असेल किंवा बाळाला सांभाळणारी दाई असेल, तर तुम्ही ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस पण करून ठेवू शकता. जसा आपला विषय झाला होता डिमांड आणि सप्लाय, तुम्ही जेवढं ब्रेस्ट मिल्क एक्स्ट्रॅक्ट कराल तेवढं नवीन तयार होणार आहे. त्यामुळे जेव्हा बाळाचं फीड झालं आणि त्याच्यानंतर उरलेलं दूध जर तुम्ही काढून ठेवाल तर एक छान निर्जंतुक कंटेनर घ्या, स्टराईल कंटेनर घ्या, ज्याला 10 मिनटं व्यवस्थित बॉईल करून एअर ड्राय होऊ देत असे कंटेनर तयार ठेवायचे. त्याच्यामध्ये ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करायचं. जर तुमच्याकडे डबल डोअरचे फ्रीज अलीकडे सगळ्यात सुखवस्तू घरांमध्ये असतात, तर अशा डबल डोअरच्या फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये असं दूध जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय तुमचा अनइंटरप्टेड असेल तर 6 महिनेसुद्धा राहू शकतं. तुम्ही तुमच्या केअरटेकरला सांगू शकाल की साधारण पुढच्या वेळेस जेव्हा बाळ जागं होईल तेव्हा हे दूध वॉर्म करून दे. हे मायक्रोवेव्ह करायचं नाही आहे, हे उकळतो आपण जसं गाई म्हशींचं दूध तसं उकळायचं पण नाही आहे, फक्त बाहेर काढून रूम टेम्परेचरला आणायचं आहे. अगदीच जर घाई असेल तर थोड्या वॉर्म वॉटरमध्ये तो डब्बा ठेवा, लेट इट कम टू द रूम टेम्परेचर आणि मग बाळाला द्या. देताना बाळाला तपासून द्या. या हाताच्या तळव्यावरती तुम्ही त्याचं टेम्परेचर चेक करू शकता आणि बाळाला देऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. असेच ब्रेस्ट पंप ऑफिसमध्ये घेऊन जाणाऱ्या पण माझे काही पेशंट्स आहेत, जे ऑफिसमध्ये घेऊन जातात, ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करतात आणि ऑफिसमधल्या फ्रीझरमध्ये ठेवतात, येता येता घेऊन येतात. जर समजा सिंगल डोअरचा फ्रीज असेल तर साधारण 2 दिवसांपेक्षा जास्त नका ठेवू. डबल डोअरच्या फ्रीझरमध्ये ते जास्त राहतं, कारण कॉमनली उघडलं नाही जात, टेम्परेचर मेंटेन राहतं त्याचं. आणखीन एक मी सांगू इच्छिते की
ऑफिसेसनी जर याचा सपोर्ट दिला किंवा फॅमिलीनी देण्यापेक्षा याच्यामध्ये जी वर्किंग मदर आहे ना, तिची स्वतःचं याच्याबद्दलचं डिटर्मिनेशन आणि प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती ब्रेस्ट मिल्कचे हे फायदे आहेत, ब्रेस्ट फिडिंगचे हे फायदे आहेत, जे बाळासाठी होणार आहेत, माझ्यासाठी होणार आहेत, तर त्याच्यासाठीची व्यवस्था साधारण मी जेव्हापासून कामाला जायला सुरुवात करणार आहे तेव्हापासूनची जर तुम्ही करून ठेवली, प्लॅनिंग करून ठेवलं, तर हे सोपं पडणार आहे.